हाय हॅलो नमस्ते, कशात सगळे मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण ब्रेडपासून एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आज बनवणार आहोत. रोजचा नाश्ता पोहे चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हा नाश्ता तयार करून पहा. त्याचबरोबर पाहुणे आल्यावर झटकन आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. आणि दुसरं म्हणजे लहान बाळांच्या टिफिनसाठी सुद्धा हा तुम्ही पदार्थ तयार करू शकता. अशी झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आता आपण प्रथम साहित्य पाहू. तर इथे मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. इथे मी मैद्याच्या ब्रेडचा वापर केलेला नाही, गव्हाच्या ब्रेडचा वापर केलेला आहे. आणि एक मीडियम साईजचा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. अर्धा चमच काळी मिरी पावडर, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमच मीठ घेतलेला आहे. आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे. त्याचबरोबर अर्धा चमच हळद घेतलेली आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर इथे मी 4 ब्रेड गव्हाचे घेतलेले आहेत. आता आपण त्याच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या सहाय्याने हलक्या हाताने आपण कट करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व ब्रेडच्या अशा साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व ब्रेडच्या साईडच्या कडा आपण कट करून घेतलेल्या आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण इथे ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा कट करून काढल्या होत्या त्याचे आपण 2 तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. आता आपण मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे ब्रेडच्या ज्या आपण कट करून काढलेल्या कडा होत्या त्याची ओबडधोबड पेस्ट करून झालेली आहे. तर पहा आपल्याला इथे हे जास्त बारीक करून घ्यायचं नाही, रव्यासारखंच ओबडधोबड ठेवायचं आहे. आता आपण इथे एका काचेच्या बाउलमध्ये जो उकडून घेतलेला बटाटा होता तो आपण घालून घेऊ. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर आपण अर्धा चमच इथे मीठ घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमच चिली फ्लेक्स घालून घेऊ. त्यानंतर पाव चमच आपण इथे काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत. त्यानंतर चिमूटभर हिंग घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा चमच आपण इथे धना पावडर घालायची आहे. आणि पाव चमच हळद घालणार आहोत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता सर्व कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. आता परत कोथिंबीर आणि कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही मस्त असा बटाटा तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर इथे आपण एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता आपण ब्रेडची एक बाजू पाण्यात बुडवून घेणार आहोत. इथे आपण जास्त ब्रेड पाण्यात बुडवायचं नाही, फक्त पाण्याला टच करायचं आणि लगेच ब्रेड काढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी भाजी तयार केली होती ती आपण 1 चमच घालणार आहोत. आता आपण ब्रेडच्या दोन्ही बाजू फोल्ड करून 2 हातांनी थोडं प्रेस करून त्याला गोल असा आकार देणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हलक्या हाताने थोडं दाब देऊन घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त झटकन आणि पटकन एक वडी तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण दुसरा ब्रेड घेतला, थोडं पाण्यात बुडवला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमच बटाट्याची भाजी घालायची. आता परत आपण ब्रेड हलक्या हाताने दोन्ही बाजूने फोल्ड करून त्याला दाब देऊन घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही दुसरासुद्धा मस्त रोल तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने राहिलेल्या 2 ब्रेडचा सुद्धा आपण असाच रोल तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने 4 रोल तयार झालेले आहेत. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूयात. आता आपण इथे एका छोट्या बाउलमध्ये 1 चमच नाचणीचं पीठ घेऊयात. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याची आपण स्लरी तयार करून घेणार आहोत. आता आपण ही स्लरी तयार करत असताना पिठाच्या गुठल्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची. थोडं थोडे पाणी घालून आपण ही स्लरी तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथं अशी पातळ नाचणीच्या पिठाची स्लरी तयार झालेली आहे.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाची किंवा कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घेऊ शकता. आता आपण ब्रेडचा एक रोल घेऊन तो हलक्या हाताने स्लरीमध्ये डिप करून घेणार आहोत. त्यानंतर ब्रेडच्या साईडच्या कडांची जी आपण ओबडधोबड पेस्ट करून घेतली होती त्याच्यामध्ये हलक्या हाताने तो गोल फिरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने ब्रेडचे सर्व रोल आपण आता डिप करून घेणार आहोत. तर पहा, इथे आपण काहीतरी हेल्दी खायचं म्हणून मैद्याच्या ब्रेडचा वापर केलेला नाही, गव्हाच्या ब्रेडचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इथे नाचणीच्या पिठाची स्लरी बनवली आहे. तर पाहू शकता तुम्ही ते सर्व ब्रेडच्या रोलला कोटिंग करून झालेलं आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता आपण गॅसवर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2 वाटी तेल घातले. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण जे ब्रेडचे रोल तयार करून घेतले होते ते हलक्या हाताने तेलामध्ये सोडणार आहोत. तर पहा, आपण इथे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून हे ब्रेडचे रोल तळून घेणार आहोत. तर पहा, तेलामध्ये ब्रेडचे रोल घातल्यानंतर अर्धा मिनटं तरी ब्रेडला अजिबात धक्का लावायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला हा पदार्थ तेलामध्ये जास्त हँडल करायचा नाही. जर तेलामध्ये जास्त हँडल केला तर हा पदार्थ तेलकट होऊ शकतो. तर आता खालची बाजू व्यवस्थित शिजले की नाही कसं समजणार? तर तेलामध्ये ब्रेडचे रोल सोडल्यानंतर तेलामध्ये भरपूर सारे बुडबुडे येतात. हे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण समजायचं की ब्रेडची खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण ब्रेडला पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे ब्रेडच्या साईडचे बुडबुडे कमी झालेले आहेत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने हलक्या हाताने हे ब्रेडचे रोल पलटी मारून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे अर्ध्या मिनटातच रोलची एक बाजू व्यवस्थित तळून झालेली आहे. आता आपण परत अर्धा मिनटं गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून हे ब्रेडचे रोल तळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही ते रोलच्या शेजारी तेलामधले जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत, म्हणजे रोलची खालची बाजूसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने सर्व रोल तेलामधून बाहेर काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे एका मिनटातच ब्रेडचे रोल किती मस्त व्यवस्थित तळून झालेले आहेत. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दी रेसिपीसुद्धा आहे. आता आपण तयार केलेली रेसिपी मीतला टेस्ट करायला देऊ. लहान बाळांना तर टोमॅटो केचप खायला खूप आवडतं. मीतनेसुद्धा प्रथम टोमॅटो केचप खाल्लं आणि टोमॅटो केचपची टेस्ट कशी आहे ते सांगितलं. अशा प्रकारे काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी? पाहुणे आल्यावर सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो आणि त्याचबरोबर लहान बाळांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही रेसिपी तयार करू शकतो. आपण इथे मैद्याच्या ब्रेडचा वापर न करता गव्हाच्या ब्रेडचा वापर करून आणि त्याचबरोबर स्लरी म्हणून नाचणीच्या पिठाचा वापर करून इथे आज आपण हेल्दी रेसिपी बनवली आहे. अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.